मी डॉक्टर जिरोणेकर नांदेडमध्ये अनेक चळवळीमध्ये याच्यामध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आहे. मी कवी आहे, लेखक आहे आणि स्पर्धा परीक्षेचे अनेक विद्यार्थी आतापर्यंत 500च्या वर विद्यार्थी घडवलेत. साहित्यिक चळवळीमध्ये आहे, सामाजिक चळवळीमध्ये आहे आणि माझ्यासोबत माझी मिसेस सुमनताई जिरोणेकर ही एक ज्येष्ठ कवयित्री आहे. तिला अनेक पुरस्कार मिळालेत आतापर्यंत. पुणे, मुंबई, दिल्लीपर्यंत तिचे कार्यक्रम झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाचा अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार पण ते गेल्या वर्षी तिला मिळालेला आहे. आमची सातत्यानं ह्या समाजामधील अनेक वंचित पीडित अशा कुटुंबांना, विद्यार्थ्यांना मदत करण्याचं सातत्यानं चालू असते. साहित्यिक चळवळ असेल, सामाजिक चळवळ असेल, शैक्षणिक चळवळ असेल, आर्थिक उन्नतीच्या बाबतीमध्ये असेल, सर्व बाबतीमध्ये आमचं कुटुंब सातत्यानं या कार्यक्षेत्रात असते. आणि मग आम्ही अनेक चळवळीमध्ये या एक अतिशय फुले आंबेडकरी विचारधारा घेऊन अतिशय हिरिहिरीनं काम करणारे माणसं आहोत आणि समाजाच्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत जसं जाता येईल त्या पद्धतीनं आम्ही जात असतो. आमच्याकडं वर्षभर वाचलेली जे पुस्तकं असतात ते आम्ही ग्रामीण भागातल्या दलित वस्तीमध्ये जाऊन तिथल्या मुलांना ते पुस्तकं दरवर्षी भेट देत असतो आणि त्यांच्या काही ज्या काही समस्या आहेत, शैक्षणिक समस्या असतील तर त्यांच्या शाळेच्या समस्येच्या बाबतीमध्ये असे अनेक, महिलांच्या बाबतीमध्ये काम चालू आहे, महिला मंडळाच्या बाबतीमधनं काम चालू आहे, बचत गटाच्या बाबतीमधून सुंदर असं काम केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे जिरोणा हे गाव आदर्श गाव निर्मितीच्या मध्ये अतिशय मोठा मोलाचं योगदान दिलं आहे. माझी मिसेस तिथं सरपंच आणि ती सर्व महिला, सरपंच, उपसरपंच, सदस्य सर्व महिलाच होत्या आणि त्या गावची सरपंच म्हणून तिनं जे कार्य केलेलं आहे ते आगळं वेगळं कार्य आहे. ते तिच्याच तोंडून ऐकलेलं अतिशय उत्तम राहील अशी माझी आहे. नमस्कार. मी सुमनताई जिरोणेकर. मी कवयित्री आहे, लेखिका आहे आणि मला अनेक पुरस्कार भेटलेले आहेत. मी पुरस्कार भेटावं म्हणून असं तर कधी नाही केलं, पण मी अतिशय प्रामाणिकपणाने माझं कार्य केलेलं आहे. आणि आता परवा मुख्यमंत्री पुरस्कार भेटलेला आहे समाजभूषण म्हणून. आणि असे खूप कार्य केलेले आहेत. मी महिलांसाठी कार्य करते आणि खूप आनंद होतो हे कार्य करत असताना. आणि महिलांनी खरंच मागे न राहता आपल्याला जे बी कला येईल ते आपण पुढे घेऊन चाललं पाहिजे आणि आपलं एक अस्तित्व निर्माण केलं पाहिजे महिलांनी, असं मला वाटतं. सर्व महिलांना असं वाटतं की काय आपण करू शकतो, पण खरंच आपण जर मनात ठरवलं तर नक्कीच आपण कार्य करू शकतो. जसं मी सरपंच असताना खूप कार्य केलेले आहेत. महिलांना बचत गटाचे कार्य केलेले आहेत. त्याच्यानंतर महिलांसाठी अनेक योजना आणून दिलेल्या आहेत. वृद्धांसाठी योजना आणून दिल्या आहेत, घरकुलसाठी योजना, समाज मंदिर, अशा अनेक योजना आणलेल्या आहेत. आणि जिल्हा पातळीवर